आता मला ईव्हीएम मशीन बद्दल म्हणायचं आहे की जिकडे तिकडे सगळीकडे आपल्याकडे आपण बघत आहोत ईव्हीएम मशीनवर विरोधच होत आहे आणि विरोध होणे गरजेचं आहे। कारण कहून की त्याच्यामध्ये त्यांनी सॉफ्टवेअर म्हणून एक कॅम्प्युटरमध्ये त्यांनी एक वायर जोडलेला आहे आणि त्या वायराच्या माध्यमातून जे काही आपण मतदान करतो, ज्या आपल्या व्यक्तीला आपल्याला मतदान करायचं आहे ते मतदान ज्या व्यक्तीला जायचं त्या व्यक्तीला जात नसतं आणि ते याला भाजपाला जातं। हा त्यांचा हा घोळ आहे आणि तिथे एक असं टेक्नॉलॉजी आहे की त्या वायरामुळे ते सगळे मतदान ते त्यांच्याकडे जात असतात आणि त्याच्यामुळे बीजेपी सरकार निवडून येते। आणि आपल्याला आता सांगितलं आहे आपल्या बांधवांनी राम प्रतिष्ठा 22 तारखेला जो त्यांनी हे कार्य केलं आहे हे सगळं राजकारण आहे, त्याच्या मागे सगळं राजकारण आहे। लोकांचं मन कुठे वळवायचं आणि आपण कुठे उल्लू साधवायचा हे त्यांना बरोबर माहिती आहे। आज त्यांनी 2014 पासून जे सरकार आलेली आहे आणि इतकं खोटं बोलत आहे ते ह्या मुलांना रोजगार देणार होते, 2 लाख लोकांना रोजगार देणार होते आणि पेपरवर सुद्धा त्यांच्या सगळ्या खोट्या न्यूज असतात आणि खोटं हे लोकांना बहुजन लोकांना कळते किंवा नाही कळत हे मला समजतच नाही आहे की असे कसे ही जनता झोपलेली आहे, हा बहुजन समाज झोपलेला आहे। मी जेव्हा विहारात जाते किंवा गार्डनला जाते मी एवढ्या आपल्या मनातून आतमधल्या मनातून त्यांना कळकळाची विनंती करते की आता तरी तुम्ही रस्त्यावर या, महिलांनी या तुम्ही। आता मी येताना 4-5 महिलांना बोलली चला माझ्यासोबत, पण महिला निघायला तयार नाही आहे तर कसं आपलं आंदोलन होणार आणि केव्हा आंदोलन होईल आणि कसं आपण सक्षम करून घेऊ या सगळ्या गोष्टी। तर मला महिलांकडूनच जास्त अपेक्षा आहे। महिला जे करू शकतील ते कोणी करू शकणार नाही। महिलांच्या मागे पुरुष तर आहेत पण महिलांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहायला पाहिजे, आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, तरच आपलं आंदोलन सक्सेस होईल। आणि मला अजून 2 मुद्दे मांडायचे आहे की आतापर्यंत जे काही सरकार आलेली होती म्हणजे इंदिरा गांधी असो, नेहरू असो किंवा अजून ज्या काही सरकार आले पण त्यांच्या मागे असं नाव मी कधीच ऐकलेलं नव्हतं। आता आपल्याला हे नाव लागलेलं आहे मोदी सरकार। मोदी सरकार ज्या त्या बोर्डावर बघतो आपण का मोदी सरकार ही मोदी सरकार आहे ती लोकशाही आहे, लोकांनी निवडून दिलं आहे त्याला म्हणून तो तिथे आहे। लोकशाही राहील संविधान राहील तर लोकशाही राहणार आणि संविधान जर नाही राहणार तर लोकशाही पूर्ण खतम होणार आहे। आणि यांनी सगळी हे हुकुमशाही आणलेली आहे आणि देवाच्या नावाने लोकांना मूर्ख बनवत आहे ही सरकार। मी ह्या सरकारचा निषेध करते आणि विशेष 2 शब्द आपले थांबवते। जय भीम, जय भारत।